आज आपण आपल्या आवाज इंग्लिश या 10वी आणि 12वी साठीचा जो चॅनल आहे या चॅनलवरून क्वेश्चन नंबर 3 आणि त्यातला जो बी आहे टोटल क्वेश्चन नंबर 3 हा 14 मार्क्सचा आहे. 10 मार्क्स साठी तुम्हाला 1 ते 8 पैकी एक कुठलीही कविता विचारली जाईल. यावर्षी 2 कविता कमी केली तुम्हाला माहित आहे, पण 8 ते 10 पैकी 8 कवितेपैकी एक कविता ही क्वेश्चन नंबर 3A मध्ये येईल आणि क्वेश्चन नंबर 3B मध्ये ऍप्रिसिएशन साठी वेगळीच कविता येईल. खरं म्हणजे ऍप्रिसिएशन कसं लिहायचं तुम्ही इयत्ता 10वीत पण बघितलंय, पण 10वी आणि 12वी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण जेव्हा तुम्ही 10वी मध्ये ऍप्रिसिएशन करत होता तेव्हा तिथं कवीचं नाव यायचं, कवितेचं नाव यायचं, जनरली अलिट्रेशन हा एक पक्काच अलंकार असायचा आणि तुम्हाला फार फार तर सेंट्रल आयडिया लिहावी लागायची किंवा राईम स्कीम सांगावी लागायची. आता या ठिकाणी 12वीचा विचार केला तर कसा प्रश्न असेल बघा. आज आपण बघतोय हाऊ टू राईट क्रिटिकल ऍप्रिसिएशन. क्रिटिकल ऍप्रिसिएशन नेमकं लिहायचं कसं आणि मग त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा अबाउट द पोयम किंवा अबाउट द पोएट कवितेविषयी किंवा त्या कवी विषयी तुम्हाला लिहावं लागेल. आता या ठिकाणी कवीचं नाव येणार नाही, कवितेचं नाव येणार नाही, तुम्हाला कवीचं नाव आणि कवितेची नावं पाठ ठेवावी लागतील आणि कुठल्या तरी आडधावळी येतील आणि त्याच्यावर ओळखायचं आहे तुम्हाला की कुठली कविता आहे. आता या ठिकाणी आपण ट्रायल साठी फादर रिटर्निंग होम ही कविता बघतोय आणि मग या कवितेमध्ये अबाउट द पोएम किंवा अबाउट द पोएट काय आहे तर इथं आपण लिहिलंय फादर रिटर्निंग होम इज कंपोज्ड बाय, कुणी रचना केलेली आहे त्याची, कंपोज कुणी केलंय बाय अ फेमस इंडियन पोएट, एक प्रसिद्ध भारतीय कवी आहे नेम दिलीप चित्रे. दिलीप चित्रे नावाच्या एका प्रसिद्ध भारतीय कवीनं ही कविता लिहिलेली आहे. म्हणजे कवितेचं नाव आलं पाहिजे, कवीचं नाव आलं पाहिजे. कवीविषयी काय सांगताय बघा, ही इज अ बायलिंग्युअल पोएट. 2 लँग्वेज मध्ये लिहित असेल तर त्याला बायलिंग्युअल म्हटलं जातं. तो बायलिंग्युअल पोएट आहे, 2 भाषेत कविता करणारा कवी आहे. ही इज अ फेमस ट्रान्सलेटर. तो एक चांगला ट्रान्सलेटर आहे, चांगलं ट्रान्सलेशन त्याला करता येतं, भाषांतरकार आहे तो इन मराठी आणि हिंदी, मराठी आणि हिंदी या भाषेमध्ये तो उत्तम ट्रान्सलेटर आहे. आणि मग द प्रेझेंट पोएम इज टेकन. आता कवितेविषयी काय सांगताय, कवीविषयी झालं. द प्रेझेंट पोएम ही जी कविता आहे म्हणजे कुठली, द फादर रिटर्निंग होम इज टेकन फ्रॉम, कुठून घेतलेली आहे, ट्रॅव्हलिंग इन अ केज. ट्रॅव्हलिंग इन अ केज नावाचा कवितेचा संग्रह आहे, त्यातून ही कविता घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही तुमचा पहिला पॉइंट कव्हर केला, कवितेविषयी सांगितलं, कवीविषयी सांगितलं. आता थीम काय, थीम आहे या कवितेचा, काय विषय, काय सेंट्रल आयडिया आहे. खरं म्हणजे 10वी मध्ये तुम्ही 2 किंवा 3 ओळीमध्ये सेंट्रल आयडिया लिहित होता. हिथं आता खरं म्हणजे मलाही वाटतं की या वर्षी या कवितेला माझा फर्स्ट प्रेफरन्स आहे, फादर रिटर्निंग होम, की ही बोर्डाला विचारली जाऊ शकेल. काय बघा थीम याचा किंवा सेंट्रल आयडिया काय, द पोएम इज अ डिस्क्रिप्शन ऑफ पोएट्स फादर. ही कविता वर्णन आहे कवीच्या वडिलांचं. ही इज कमिंग बॅक टू हिज होम, ते परत येत आहेत घरी आफ्टर हिज ड्युटी, आपलं ड्युटी करून काम करून ते परत येत आहेत. हिज रुटीन इज डल, त्यांचं जे रुटीन आहे रोजचं, रोज त्याच ट्रेन मधनं येणे, त्याच गल्ल्यातून प्रवास करणे, तेच शिळं अन्न खाणे, वेळेवर जेवण नाही, कोण काळजी करणार नाही, त्यांचं रुटीन एकदम डल आहे, मोनोटोनस आहे म्हणजे रटाळ आहे अँड पिटिएबल आहे आणि दयनीय आहे. कारण ही कविता हे रिअल पिक्चर आहे. द पोएम इज अ रिअल पिक्चर ऑफ अ मेट्रोपॉलिटन. जी महानगर आहे, मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, त्याचं ही कविता खरं म्हणजे चित्रण आहे. तुम्ही म्हणू शकता की हे पिटिएबल रुटीन आहे, दयनीय रुटीन आहे. ही लिव्ज, आणि कवीचे जे वडील आहेत ही लिव्ज, ते जगतायत इन द मेमरी ऑफ पास्ट. खरं म्हणजे प्रेझेंट मध्ये ते इंटरेस्टेड नाहीत, ते पास्टच्या मेमरीत जगतायत आणि फ्युचरच्या. त्या कवितेत तुम्ही बघितलं असेल
त्यांच्या स्वप्नामध्ये एक तर ते चिल्ड्रन येतात किंवा त्यांचं म्हणजे चिल्ड्रन म्हणजे फ्युचर येते किंवा मग पास्ट लाईफ येते. कारण काय, ही इज नॉट इंटरेस्टेड इन प्रेझेंट. प्रेझेंट मध्ये ते इंटरेस्टेड नाही. का? मुलं विचारत नाहीत, त्यांच्याशी काही शेअर करत नाहीत. पुढे आपण बघतोय ही इज नॉट इंटरेस्टेड इन प्रेझेंट. प्रेझेंट मध्ये ते इंटरेस्टेड नाही. त्याचं कारण नो बडी केअर्स हिम. कुणी त्यांची काळजी घेत नाही. ही इज निग्लेक्टेड पर्सन इन हिज अ फॅमिली. फॅमिलीमध्ये तो निग्लेक्टेड आहे. त्या कशावर ओळखलं? खाताना शिळी चपाती आहे, तो थंड चहा आहे, विचार करायला बोलायला घरात जागा नाही, टॉयलेटमध्ये जाऊन विचार करतायत. त्यामुळे ते निग्लेक्टेड पर्सन आहे त्या फॅमिलीमधले. हिज अ चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर एनिथिंग विथ हिम. त्यांची जी मुलं आहेत ती काहीही त्यांच्याशी शेअर करत नाहीत. ही इज लिव्हिंग सॉलिटरी लाईफ. ते एकाकी जीवन जगतात. घरात माणसं भरपूर आहेत, मुलं आहेत, नातवंड आहेत, कदाचित बायको असेल, पण आयसोलेटेड लाईफ जगतात, एकाकी जीवन जगतात, सॉलिटरी लाईफ जगतात. ही इज अ सिम्बॉल. आणि खरं म्हणजे हे वडील हे एक प्रतीक आहे, सिम्बॉल आहे. कशाचं? ऑफ मॅन्स आयसोलेशन. माणूस कसा एकाकी पडत निघालाय. कुठून? फ्रॉम द मॅन मेड वर्ल्ड. जे मॅन मेड वर्ल्ड आहे, माणसानंच तयार केलेलं जग आहे. या जगात माणूसच एकटा पडलाय. हजारो माणसं बरोबर असून सुद्धा स्वतःच्या जगामध्ये इन इज ओन वर्ल्ड म्हटलंय. आपल्या जगात माणूस पुरा एकटा पडलेला आहे. पुढं ही लिसन्स टू रेडिओ. रेडिओ ऐकतायत. त्यांना खरं आसपासच्या लोकांमध्ये काय फारसा इंटरेस्ट नाही, ते रेडिओ ऐकतायत. ही ड्रीम्स ऑफ. आणि स्वप्न कोणाचं पडतंय? ऑफ इज अँसेंटर्स. पूर्वज की जे खैबर खिंडीत आले त्यांचा विचार करतायत. अँड ग्रँड चिल्ड्रन. आणि भविष्याचा विचार, स्वतःच्या मुलांचा नाही, प्रेझेंटचा नाही. एक तर फ्युचर म्हणजे ग्रँड चिल्ड्रन इज अ सिम्बॉल ऑफ फ्युचर आणि अँसेंटर्स इज अ सिम्बॉल ऑफ पास्ट लाईफ. ही थिंक्स अबाउट नोमॅडिक ट्राईब्स. ते जी एंटी लोक, भटकी लोक, नोमॅडिक ट्राईब्स आल्या दॅट एंटर्ड इन आवर कंट्री. की ज्या नोमॅडिक ट्राईब्सनी, ज्या टोळ्यांनी आपल्या देशात प्रवेश केलाय थ्रू खैबर पास, खैबर खिंडीतून ती लोक आपल्याला, वडील त्यांचा विचार करतायत. आता खरं म्हणजे ते त्यांचा विचार करतायत याचा सरळ अर्थ आहे की ते आपल्या प्रत्येक माणूस या जगात एकटा पडला की आपल्या पास्टचा विचार करतो की माझं पास्ट किती चांगलं होतं आणि फ्युचरवर भरोसा ठेवतो की आता कदाचित फ्युचर माझं चांगलं होईल. अशाच प्रकारची ही कविता. हा मेन त्याचा आशय झाला, थीम झाला त्या कवितेचा, की माणसानंच निर्माण केलेल्या जगामध्ये माणूस आयसोलेट झालेला आहे. आता पुन्हा तुम्ही याची लँग्वेज किंवा पोएटिक डिव्हाइस विषयी बोलताय, पोएटिक स्टाईल विषयी बोलताय. आता ते पोएटिक स्टाईल असो, पोएटिक डिव्हाइसेस असो, हे एका लाईन मध्ये, दोन लाईन मध्ये तुम्ही बोललं तरी चालेल. द पोएट हॅज यूज. कवीनं वापर केलाय कशाचा? सिमिली, अलिट्रेशन, मेटाफर, ओनोमॅटोपोइया या 4 अलंकाराचा इन द पोएम या कवितेमध्ये कवीनं वापर केलाय. कोणते अलंकार वापरलेत ते बघा. ते फक्त एका सिंगल लाईन मध्ये लिहिलं तरी चालेल. पण पुन्हा तुम्ही सांगताय की स्पेशल फीचर्स काय आहेत? तर द पोएम इज इझी टू अंडरस्टँड. समजायला एकदम सोपी आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. का? बिकॉज द रायटर इज इंडियन. जेव्हा जेव्हा इंडियन रायटर इंग्लिश मध्ये लिहित आहेत तेव्हा लँग्वेज सोपी असते समजायला. द पोएम इज इझी टू अंडरस्टँड, समजायला सोपी आहे. सिंपल नॅरेटिव्ह स्टाईल इज युज्ड. साधी कथनात्मक पद्धती वापरलेली आहे, साधी नॅरेटिव्ह स्टाईल वापरलेली आहे कवीने यामध्ये. वी फाइंड सम इंडियन वर्ड्स. आपल्याला त्यात काही इंडियन शब्द दिसत आहेत, लाईक चपाती. चपाती हा शब्द त्यामध्ये आलाय, हा भारतीय शब्द आहे, कोड मिक्सिंग केलेलं आहे असं थोडक्यात सांगता येईल तुम्हाला. आता इथं तुम्हाला स्पेशल फीचर्स मध्ये आणि काय सांगता येईल? सिंपल वर्ड्स आर यूज्ड. साधे साधे शब्द वापरलेले आहेत. नो कॉम्प्लेक्सिटी. कसलीही कॉम्प्लेक्सिटी नाही त्यामध्ये, कसली गुंतागुंत नाही, हे सांगता येईल तुम्हाला. आणखी तुम्ही आता या कवितेचा मेसेज काय, काय सांगायचं यातून, किंवा याचे व्हॅल्यूज काय, किंवा यातून काय नैतिक शिकवण द्यायची आहे कविता. खरं म्हणजे ती यात एकदा आलेली असते थीम सांगत असताना. परत तुम्ही इथं सांगताय ओल्ड एज इज डिसरिस्पेक्टफुल. खरं म्हणजे म्हातारपण, त्याचा कोण आदर करत नाही.
ते जरा डिसरिस्पेक्टफुल असतं, निग्लेक्टेड असतं, सगळेजण दुर्लक्ष करतात म्हातार माणसाकडे, अँड आयसोलेटेड, आणि ते एकाकी असतं. त्या माणसालाच एकटेपणा जाणवतो. हे मांडायचा कवीनं प्रयत्न केलाय. आता कवी स्वतःच्या वडिलांविषयी लिहून असं लिहितो, इट इज लोनली. ते म्हातारपण आहे ना, ते लोनली असतं, एकाकी असतं. इन इज ओन पीपल म्हटले, आपल्याच लोकांच्या म्हातारपण एकाकी असतं. म्हणजे हजारोंच्या करण्यात असून आपण एकटं असतो. आणि मग मेल कवीला सांगायचं काय, ते ही लाईन आहे, मॅन इज आयसोलेटेड इन द मॅन मेड वर्ल्ड. माणूस मॅनमेड वर्ल्ड मध्ये, आपणच बनवलेल्या जगात, आपल्याच घरात, आपल्याच मुलाबाळांच्या एकटा असतो. हे कुणाचं, इट इज द रिअल पिक्चर ऑफ मेट्रोपॉलिटन सिटीज. महानगरामधलं हे वास्तव्य आहे. नोबडी हॅज टाइम, कुणाकडे वेळ नसतो. नोबडी केअर्स, कुणी काळजी करत नाही. एव्हरीबडी वॉन्ट्स मनी, सगळ्यांना पैसे पाहिजे असतात. सो ऑल द पीपल आर मनी माइंडेड. त्यामुळे सगळी लोक मनी माइंडेड असतात. त्याचाच इफेक्ट कवीवर आहे. आणि मग त्यामध्ये म्हातारी माणसं असतात, ती एकाकी पडतात कशी, हे इथं मांडलेलं आहे. आणि मग पुन्हा म्हणतात, धिस इज द मेसेज ऑफ द पोयम. हा कवितेचा मेसेज आहे, हीच कवितेची शिकवण आहे. आता तुम्हाला पुढे काय सांगायला लागेल, युअर ओपिनियन, तुमचं मत सांगा. तुम्ही सांगा, आय लाईक द पोएम व्हेरी मच, मला खूप कविता आवडलेली आहे. इट इज द रिअल पिक्चर ऑफ द टुडेज वर्ल्ड. हे सध्याच्या जगाचं रिअल पिक्चर आहे, खरं वास्तव आहे. आय लाईक इट बिकॉज इट इज इझी टू अंडरस्टँड. दिलीप चित्रे इज माय फेवरेट. काही सांगा तुम्हाला कविता का आवडली. आता तुम्ही या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला आणि अगदी दोन तीन ओळी जरी लिहायचं ठरवलं, तरी तुमची पानाची एक बाजू जी असते ती तुम्हाला ऍप्रिसिएशन साठी लिहिणं आवश्यक आहे. आणि हे 8च्या 8 कवितेच्या बाबतीत तुम्हाला काळजीपूर्वक स्टडी करून जावं लागेल. पण मला असं वाटतंय की ही जी कविता आहे, फादर रिटर्निंग होम आणि इंडियन व्ह्युअर्स यासारख्या ज्या कविता आहेत, इंडियन रायटर्सनी, पोएट्सनी लिहिलेल्या, त्यांना ऍप्रिसिएशनला विचारण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही सगळीच ऍप्रिसिएशन व्यवस्थित बघा आणि या मुद्द्यांच्या सहाय्यानं कसं ऍप्रिसिएशन करायचं हे तुम्हाला कळालं असेल. तुम्ही पुढचे व्हिडिओ बघा, मागे मी आधी केलेले व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला लेखन विभाग, ग्रामर आणि सगळंच पुस्तक समजायला सहज मदत होईल. धन्यवाद.